आज आपण पंढरपूरमधील चंद्रभागा नदी संदर्भात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेल्या एका व्हिडिओबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। आषाढी वारी अगदी जवळ आली असताना या व्हिडिओमुळे अनेक भाविकांमध्ये स्वच्छतेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे। नेमकं या व्हिडिओमध्ये काय दिसतं, त्यानंतर कोणते प्रश्न उपस्थित झाले आणि प्रशासनाकडून कोणती पावलं उचलली जात असल्याची चर्चा सुरू आहे, हे आपण शांतपणे आणि सविस्तर समजून घेणार आहोत। दरवर्षी लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये येतात। अनेक जण दर्शनापूर्वी चंद्रभागा नदीत स्नान करून आपली परंपरा पूर्ण करतात। श्रद्धा, भक्ती आणि शिस्त यांचा सुंदर संगम म्हणजे पंढरपूरची वारी। त्यामुळे चंद्रभागा नदीचं महत्त्व प्रत्येक वारकऱ्याच्या मनात खूप मोठं आहे। मात्र याच नदीबाबत एका भाविकाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओनंतर अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत। व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या दृश्यांबाबत त्या भाविकाने चिंता व्यक्त केली आहे। त्याच्या म्हणण्यानुसार नदीकाठावर काही ठिकाणी प्लास्टिकचा कचरा, वापरलेल्या वस्तू, निर्माल्य आणि इतर टाकाऊ साहित्य विखुरलेलं दिसत होतं। हे दृश्य पाहून त्याला वाईट वाटलं आणि त्याने ते मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलं। त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला आणि अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचला। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी आपापली मतं व्यक्त केली। काहींनी स्वच्छतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले, तर काहींनी अशा परिस्थितीत भाविकांना त्रास होऊ शकतो अशी चिंता व्यक्त केली। मात्र या व्हिडिओच्या आधारे कोणताही अंतिम निष्कर्ष काढण्यापेक्षा संबंधित यंत्रणांकडून अधिकृत माहिती काय येते हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे। व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या दृश्यांमध्ये नदीच्या काही भागाजवळ प्लास्टिकच्या पिशव्या, पत्रावळ्या, पूजेचं साहित्य आणि इतर कचरा दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे। काही ठिकाणी पाण्याचा रंग बदललेला दिसत असल्याचाही उल्लेख करण्यात आला। त्यामुळे अनेक भाविकांनी नदीची स्वच्छता कायम ठेवण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं। हा विषय केवळ प्रशासनाचा नाही, तर प्रत्येक भाविकाचाही आहे, कारण लाखो लोक एकाच ठिकाणी एकत्र येतात, तेव्हा स्वच्छता राखण्याची जबाबदारी सर्वांचीच असते। अनेक सामाजिक संस्था आणि स्वयंसेवक दरवर्षी स्वच्छता अभियान राबवतात। मात्र एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये प्रत्येकाने स्वतःही काळजी घेणं आवश्यक ठरतं। व्हिडिओमध्ये त्या भाविकाने असंही सांगितलं की पवित्र स्थळावर अशा प्रकारचं दृश्य पाहून त्याला मनापासून दुःख झालं। त्याच्या भावना अनेकांनी समजून घेतल्या, तर काहींनी संपूर्ण परिस्थितीची अधिकृत माहिती समोर येणं आवश्यक असल्याचं मत मांडलं। या घटनेनंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या। काहींनी स्वच्छतेसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्याची मागणी केली, काहींनी नदीकाठी अधिक कचरा पेट्या, नियमित साफसफाई आणि जनजागृती मोहीम राबवण्याची सूचना केली। कारण केवळ प्रशासनाने स्वच्छता करून उपयोग नाही, तर भाविकांनीही प्लास्टिक, निर्माल्य किंवा इतर कचरा नदीत किंवा नदीकाठी न टाकण्याची सवय लावणं आवश्यक आहे। दरम्यान स्थानिक पातळीवर काही ठिकाणी साफसफाईचे काम सुरू करण्यात आल्याची माहितीही समोर येत आहे। मात्र कोणत्या प्रमाणात काम झालं, कोणते निर्णय घेण्यात आले आणि पुढील नियोजन काय आहे याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा करणं गरजेचं आहे। आषाढी वारी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। त्यामुळे कोणत्याही व्हायरल व्हिडिओच्या आधारे वारीबाबत चुकीचे निष्कर्ष काढण्यापेक्षा स्वच्छतेच्या मुद्द्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहणं अधिक आवश्यक आहे। जर काही समस्या असतील तर त्यावेळेत सोडवण्यासाठी प्रशासन, स्थानिक नागरिक आणि भाविक यांनी एकत्रितपणे प्रयत्न करणं गरजेचं आहे। याच कारणामुळे अनेकांनी एकच संदेश दिला आहे की पंढरपूर आपलं आहे, चंद्रभागा आपली आहे आणि तिची स्वच्छता राखणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे। त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाकडे अनेकांनी गांभीर्याने पाहायला सुरुवात केली। सोशल मीडियावर व्हिडिओ पाहिल्यानंतर काही वारकरी म्हणाले की श्रद्धा आणि स्वच्छता या दोन्ही गोष्टी एकत्र असणं तितकंच महत्त्वाचं आहे। देवाच्या दर्शनासाठी आपण हजारो किलोमीटरचा प्रवास करतो, पण ज्या ठिकाणी स्नान करून दर्शनाला जायचं असतं त्या परिसरात स्वच्छ वातावरण असणं ही प्रत्येक भाविकाची अपेक्षा असते। व्हिडिओमध्ये पुढे नदीकाठावरील काही भाग दाखवण्यात आला असून काही ठिकाणी निर्माल्य, प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या आणि इतर टाकाऊ वस्तू पडलेल्या असल्याचं दिसतं। यामुळे नदीच्या पवित्रतेवर परिणाम होऊ शकतो अशी चिंता अनेकांनी व्यक्त केली। पर्यावरण तज्ज्ञांचंही मत आहे की धार्मिक स्थळांवर येणाऱ्या गर्दीमुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन झालं नाही, तर त्याचा नैसर्गिक साधन संपत्तीवर परिणाम होऊ शकतो। या व्हिडिओमध्ये आणखी एक मुद्दा मांडण्यात आला। काही ठिकाणी पाण्याचा निचरा नदीकडे जात असल्याचं दिसत असल्याचा दावा करण्यात आला। मात्र या संदर्भात अधिकृत तपास किंवा प्रशासनाचं अंतिम स्पष्टीकरण समोर येणं आवश्यक आहे। त्यामुळे कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी अधिकृत माहितीची वाट पाहणं योग्य ठरेल। अनेक वारकऱ्यांनी एक गोष्ट स्पष्ट सांगितली, ती वारी ही फक्त धार्मिक परंपरा नाही,
तर ती महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख आहे. लाखो लोकांच्या श्रद्धेशी जोडलेला हा सोहळा आहे. त्यामुळे स्वच्छता राखण्यासाठी प्रशासनाबरोबरच प्रत्येक भाविकानेही आपली जबाबदारी ओळखायला हवी. नदीत प्लास्टिक, निर्माल्य किंवा इतर कचरा टाकणं टाळलं तर परिस्थितीत मोठा बदल होऊ शकतो. काही सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संघटनांनीही या विषयावर जनजागृती करण्याची गरज व्यक्त केली आहे. नदीकाठी अधिक कचरा पेट्या, नियमित साफसफाई, निर्माल्य संकलन केंद्र आणि भाविकांना स्वच्छतेबाबत मार्गदर्शन अशा उपाययोजनांमुळे परिस्थिती आणखी सुधारू शकते. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिक प्रशासनानेही परिसराची पाहणी केल्याची आणि काही भागांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आल्याची माहिती विविध माध्यमातून समोर आली आहे. मात्र कोणती कारवाई झाली, किती प्रमाणात झाली आणि पुढील नियोजन काय आहे याबाबत अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे. सोशल मीडियावर काही लोकांनी अतिशयोक्तीपूर्ण दावेही केले. मात्र अशा कोणत्याही दाव्यांवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्यांची खातरजमा करणं गरजेचं आहे. कारण व्हायरल होणारी प्रत्येक माहिती पूर्णपणे सत्य असेलच असं नाही. त्यामुळे अफवा पसरवण्यापेक्षा जबाबदारीने वागणं ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. खरं पाहिलं तर पंढरपूरची ओळख केवळ मंदिरामुळे नाही, तर लाखो वारकऱ्यांच्या शिस्त, भक्ती आणि सेवाभावामुळे आहे. दरवर्षी हजारो स्वयंसेवक भाविकांना मदत करतात, स्वच्छतेसाठी काम करतात आणि वारी यशस्वी करण्यासाठी योगदान देतात. त्यामुळे काही ठिकाणी समस्या दिसत असल्या तरी त्या सोडवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणं गरजेचं आहे. या संपूर्ण घटनेतून एक महत्त्वाचा संदेश समोर येतो. धार्मिक स्थळांची स्वच्छता ही केवळ सरकारी यंत्रणांची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची आहे. आपण ज्या ठिकाणी दर्शनासाठी जातो त्या ठिकाणाचं पावित्र्य आणि स्वच्छता टिकवणं ही सुद्धा भक्तीचाच एक भाग आहे. म्हणूनच पंढरपूरला जाणाऱ्या प्रत्येक भाविकाने एक छोटा संकल्प करायला हवा. प्लास्टिकचा वापर शक्यतो टाळायचा, कचरा योग्य ठिकाणी टाकायचा, नदीत कोणत्याही प्रकारच्या टाकाऊ वस्तू सोडायच्या नाहीत आणि इतरांनाही त्यासाठी प्रोत्साहन द्यायचं. अशा छोट्या छोट्या कृतींमधून मोठा बदल घडू शकतो. आज चर्चेत असलेला हा व्हिडिओ अनेक प्रश्न उपस्थित करतो, पण त्याचबरोबर स्वच्छतेबाबत जागरूक राहण्याची संधीही देतो. पुढील काळात प्रशासन, स्थानिक नागरिक, स्वयंसेवक आणि भाविक यांनी एकत्रितपणे प्रयत्न केले तर चंद्रभागा नदीचं सौंदर्य आणि पावित्र्य अधिक चांगल्या प्रकारे जपता येईल. तुम्हाला या विषयाबद्दल काय वाटतं? धार्मिक स्थळांची स्वच्छता राखण्यासाठी आणखी कोणते उपाय केले जाऊ शकतात? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशीच महत्त्वाची आणि माहितीपूर्ण अपडेट्स पाहण्यासाठी अनलिमिटेड मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. होर्मुझमध्ये अडकले जहाज इराणने निश्चित केलेल्या मार्गावरून न गेल्याने हा फटका बसलेला आहे.